विद्यार्थी मित्रांनो, दलवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा मॅथमॅटिक्स 1 अल्जेब्रा आणि या अल्जेब्रामधलं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 2 चलातील रेषीय समीकरणे. आपण 1.1 आणि 1.2 मधले काही उदाहरणं पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 1.3 मधील काही उदाहरणे. आणि आजचा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आपल्याला काय पाहिजे, लिहा टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट DETERMINENT. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. मराठीमध्ये निश्चयकाची किंमत काढा. आणि 1.3 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे पाहण्यापूर्वी आपण काही उदाहरणं सोडवू, म्हणजे तुम्हाला 100% क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सोडवता येईल असं मला कॉन्फिडन्स आहे. मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय, या टॉपिकमध्ये नाही सर्वच टॉपिकमध्ये हे 4 ऑपरेशन्स, या 4 क्रिया फार महत्त्वाच्या आहेत. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर ज्याचं कमांड आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे, त्यालाच गणितामध्ये डिमांड. आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मैत्री गणिताशी अंतर्गत 14 व्हिडिओ दिलेले आहेत. टाइमपास म्हणून दररोज एक व्हिडिओ अवश्य पहा, म्हणजे ह्या ऑपरेशनवर तुम्हाला कमांड मिळवता येईल. आता काय शब्द आला, डिटर्मिनंट याला मराठीत काय म्हणतात, निश्चयक. आणि 11वी 12वी सायन्सला तर खूप मोठं चॅप्टर या टॉपिकवर अवलंबून आहे. हे निश्चयक किंवा डिटर्मिनंटचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे, इट इज द साइन ऑफ डिटर्मिनंट. नाऊ 1 2 हा झाला पहिला कॉलम, पहिला स्तंभ. 1 2 3 4 हा झाला दुसरा स्तंभ, दुसरा कॉलम. 1 2 पहिला कॉलम, 3 4 सेकंड कॉलम. मग 1 3 याला काय म्हणायचा, आडवी रेषा, आडवी ओळ. आणि याला इंग्रजीत म्हणतात रो. आडवी ओळ म्हणजे रो, उभी ओळ म्हणजे कॉलम, स्तंभ. दुसरा रो कोणता, 2 आणि 4. मित्रांनो, समजून मी दोन्ही भाषेत सांगणार आहे, मराठी आणि इंग्रजी. पण प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याला शक्यतो मराठीत सांगणार नाही. दुसरी गोष्ट, जे नंबर्स आहे, आकडे आहे, ते सुद्धा मी 1 2 3 4 असं न म्हणता 1 2 3 4 असंच म्हणणार आहे. चालेल, तुम्हाला याच्याविषयी जर काही अडचण असेल मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना तर अवश्य कॉमेंट टाका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारणा करू. पुन्हा एकदा रिव्हिजन करू. व्हॉट इज दिस इज द साइन ऑफ डिटर्मिनंट. हे कशाचं चिन्ह आहे, हे निश्चयकाचं चिन्ह आहे. पहिला कॉलम कोणता, 1 2. दुसरा कॉलम कोणता, 3 4. पहिली आडवी रेषा किंवा रो कोणता, रो ROW 1 3. दुसरा रो कोणता, 2 4. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. एकदम सोपं, 2 मल्टिप्लिकेशन करायचे आहेत, 2 गुणाकार करायचे आहेत. पहिला गुणाकार 1 4 1 × 4. आणि मित्रांनो, प्रत्येक डिटर्मिनंट हा इंग्रजीतील कॅपिटल लेटरनं दाखवतात. कॅपिटल लेटर ABCD, पण कॅपिटल काढायचं. फर्स्ट मल्टिप्लिकेशन 1 × 4. सेकंड मल्टिप्लिकेशन 3 × 2. 3 × 2 इंटू म्हणजे गुणाकार. 3 × 2. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, आणि दोघांचं करायचं मायनस. दोघांचं काय करायचं, मायनस. सोपं आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झालं. फक्त इतकी स्टेप 10वीची, बाकी सर्व स्टेप 5वीच्या. 4 1 4, 4 1 4, वजा 3 2 6, 3 2 6. सांगा, 4 वजा 6, 4 - 6. व्हॉट इज युअर आन्सर, यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. इथं काही साईन म्हणजे प्लस मायनस म्हणजे डिफरंट साईन, भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असं तर काय करायचं, सबट्रॅक्शन, वजाबाकी. 6 मधून 4 गेले 2. दोघांना काही चिन्ह नाही असं समजायचं, किंवा दोन्ही पॉझिटिव्ह असं समजायचं. 6 आणि 4 याच्यात मध्ये मोठा कोणता, 6, त्याचं चिन्ह कोणतं, मायनस.
सेम साइन ॲडिशन, डिफरंट साइन सबट्रॅक्शन, गिव्ह द साइन ऑफ ग्रेटर नंबर टू द आन्सर. समान चिन्ह असेल तर बेरीज करावी, भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करावी, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. हे वाक्य व्हिडिओ पास करा आणि तीनदा लिहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. गणितामध्ये बुद्धीची जास्त गरज नाही, प्रॅक्टिसची गरज आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचं आहे की मोठी संख्या ठरवताना तिचं चिन्ह काही वेळेपुरतं विसरून जा. When you decide the greater number, take its absolute value. Consider that number as a positive. Now, a is equal to -2. पावर किती सोपं आहे. फक्त 2 गुणाकार करा. फर्स्ट मल्टिप्लिकेशन मायनस सेकंड मल्टिप्लिकेशन. डोकं शांत ठेवून प्लस मायनस व्यवस्थित करा, गुणाकार पण व्यवस्थित करा. आता मित्रांनो, आपण थोडंसं याला अवघड करू. याला थोडंसं आपण काय करणार, याला डिफिकल्ट करणार आहोत. कसं करायचं पाहते. आता 1 2 3 4 च्या ऐवजी आपण आता नंबर बदलून घेऊ. चला लिहा. ए इज इक्वल टू किंवा एच्या ऐवजी लिहा बी इज इक्वल टू 3 5 7 9. 3 5 7 9. दिस साइन इज रिप्रेझेंट्स डिटर्मिनंट. हे चिन्ह निश्चयकाचं आहे. विच इज द फर्स्ट कॉलम 3 5. विच इज द सेकंड कॉलम. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आता फर्स्ट मल्टिप्लिकेशन, पहिला गुणाकार 3 × 9. ओके. सेकंड मल्टिप्लिकेशन 7 × 5. 7 × 5. दोघांचं काय करायचं, मायनस. 3 9 27 मायनस. चला, व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर काढा. 27 - 35. हे झालं प्लस, हे झालं मायनस. चिन्ह समान आहे का भिन्न आहे? भिन्न आहे. डिफरंट आहे. भिन्न आहे. भिन्न असेल काय करायचं, मायनस. 35 मधून 27 गेले 8. दोन्हीपैकी मोठी कोण आहे, विच इज द ग्रेटर नंबर, 27 और 35? 35. व्हॉट इज इट साइन, मायनस. सेम साइन असतं तर काय केलं असतं, प्लस. समान चिन्ह असेल तर बेरीज करावी, भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करावी. आलेल्या उत्तराला बाजूच्या विद्यार्थ्यांनी जे चिन्ह दिलं तेच आपण द्यावं. नाही, आपल्या मनानं नाही द्यायचं. आपण नियमाचा वापर करून ते उत्तर काढायचं आहे. मित्रांनो, हे उदाहरण कोणतं सोडवा. व्हिडिओ पॉज करा, मग पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. बी इज इक्वल टू -1. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होत आहे का, यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आता हे उदाहरण थोडंसं मी आता बदलतो. आता पहिल्या उदाहरणामध्ये सर्व प्लस होते. आता काय करतो, एक मायनस करतो, -3 करतो. चला, बी इज इक्वल टू सांगा, व्हॉट इज द फर्स्ट मल्टिप्लिकेशन, -3 × 9. सांगा, -3 × 9 -27. नंतर करू. सेकंड 7 × 5. 7 × 5. पहिला गुणाकार, दुसरा गुणाकार, पहिला गुणाकार वजा मायनस, दुसरा गुणाकार -27 -7 5 35 मायनस वजा. चिन्ह कसं आहे, सेम आहे. समान चिन्ह असेल तर बेरीज करावी. सेम साइन ॲडिशन, डिफरंट साइन सबट्रॅक्शन. चला, ॲडिशन करा. 7 5 12 कॅरी 1 1 3 4 4 2 6. Now decide which is the greater number. And when we decide the greater number, take its absolute value. It means that consider that both are positive number. Sanga, which is the greater number? 35. What is the sign? Minus. B is equal to -62. मोठी संख्या ठरवताना तिचं केवळ मूल्य लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही संख्या धन आहे असं समजा काही वेळेपुरतं. हात ठेवा. ओके. काही वेळेपुरतं विसरून जा. दोघं मायनस आहे, दोघं प्लस आहे समजा. चला मित्रांनो, थोडंसं आपण डिफिकल्ट केलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3. हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3. चला लिहा. क्वेश्चन नंबर 3 -3 -5 7 9. C is equal to. आता 2 मायनस केले. पहिल्या ह्याच्यात सर्व पॉझिटिव्ह होते, दुसऱ्या ह्याच्यात 1 मायनस, आता 2 मायनस. चला, पहिलं मल्टिप्लिकेशन -3 × 9. व्हिडिओ पॉज करा.
तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. सेकंड मल्टिप्लिकेशन 7 × -5. आता थोडंसं अवघड झालेलं आहे. आता गाडी थोडी चढावायला लागलेली आहे. आता डोकं शांत ठेवून मॅथमॅटिक्सच्या गणिताचा नियमाचा वापर करून उदाहरण सोडवायचं आहे. हा झालं फर्स्ट मल्टिप्लिकेशन, हे झालं सेकंड मल्टिप्लिकेशन. दोघांचं काय करायचं, मायनस मल्टिप्लिकेशन मायनस गुणाकार वजा, एका पाठोपाठ दोन चिन्ह आले. व्हेन देर आर टू कॉन्सिक्युटिव्ह साइन्स मेक द ब्रॅकेट. ओके चला आता फर्स्ट मल्टिप्लिकेशन -3 × 9 -27. मित्रांनो जसं प्लस आणि मायनसचा नियम आहे तसं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा नियम आहे. पहिला नियम काय आहे की उदाहरणार्थ मायनसचं साईन 1 3 5 टाइम आलं, आन्सर मायनस. 2 4 6 टाइम आलं मायनसचं साईन, आन्सर प्लस. पहिल्या मल्टिप्लिकेशनमध्ये किती वेळेला आलं, 1 टाइम. 1 3 5 मायनस साईन असेल तर मायनस आन्सर. आता दुसरं मल्टिप्लिकेशन पहा, इथपर्यंत संपलं. 1 2 गुणाकाराच्या उदाहरणात वजाचे चिन्ह 2 वेळा 4 वेळा 6 वेळा 8 वेळा 10 वेळा 12 वेळा आलं तर उत्तर धन येतं. व्हेन इफ इन द प्रॉब्लेम ऑफ मल्टिप्लिकेशन मायनस साईन कम्स 2 टाइम्स, एक मायनस आडवा आणि एक मायनस उभा, आन्सर इज प्लस. 2 4 6 8 10 टाइम्स, आन्सर इज प्लस. 1 2 आन्सर इज प्लस. 7 5 35, एक मायनस आडवा आणि एक मायनस उभा. चला मायनस प्लस, डिफरंट साईन, सबट्रॅक्शन. 35 मधून 27 गेले 8. आता मोठा नंबर कोणता आहे ते ठरवा, विच इज द ग्रेटर नंबर. काही वेळेपुरतं चिन्ह विसरून जा. 35 27, 35 इज ग्रेटर, व्हॉट इज द साईन, प्लस. आणि आपल्याला माहिती आहे की प्लस साईन द्यायचं काही काम नाही, ओनली 8 आहेच ते. C = 8. मित्रांनो याच्यात एकच मायनस साईन होते, याच्यात 2 मायनस साईन आले, ते आन्सर एकदम बदललं. -62चं काय झालं, 8 आलं. काय आलं, 8. मित्रांनो फक्त डिटर्मिनंट इतका भाग 10वीचा आहे, बाकी सर्व भाग 5वी 6वी 7वीचा आहे. आणि म्हणून प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे 25-25 उदाहरणं सोडवा. आपल्या युट्यूब चॅनलवर मैत्री गणिताशीमध्ये आपण भरपूर प्रॅक्टिस दिलेली आहे. तुम्हाला जर लिंक सापडत नसेल तर माझ्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला लिंक देतो मैत्री गणिताशी 14 व्हिडिओ. आता आपण उदाहरण आणखी थोडं बदलू. आता 2 मायनस झाले होते, आता 3 मायनस लिहा. D = 3 5 7 9 मायनस मायनस मायनस. पहिले सगळे पॉझिटिव्ह, नंतर 1 मायनस 2 मायनस, आता 3 मायनस. पहा आता किती बदल होतो पहा बरं. D = पहिलं मल्टिप्लिकेशन -3 × 9 -3 × 9 फर्स्ट मल्टिप्लिकेशन. समजण्यासाठी वरती लिहिलंय पहिला गुणाकार, आपल्याला लिहायची गरज नाही. दुसरा -7 × -5. थोडी जागा आता कमी पडणार आहे म्हणून मी याला पुसून घेतो. -62 उत्तर आलेलं आहे याचं. चला -7 × -5 -7 -5. मित्रांनो आवाज स्पष्ट येतो का आणि बोर्डावरचं स्पष्ट दिसतं का? व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. हा झाला सेकंड गुणाकार, सेकंड मल्टिप्लिकेशन. फर्स्ट मल्टिप्लिकेशन मायनस, सेकंड मल्टिप्लिकेशन. इतकं शांततेने केलं. आता कुठं 2 साईन एका पाठोपाठ आले पहा, 2 चिन्ह एका पाठोपाठ. -3 नाही, हे काही आलं नाही. मायनस मायनस एका पाठोपाठ आले. 2 कॉन्सिक्युटिव्ह साईन्स, क्रमवार कॉन्सिक्युटिव्ह साईन, याला करा ब्रॅकेट. मल्टिप्लिकेशन मायनस एका पाठोपाठ आले, याला करा ब्रॅकेट. हा कंस मामा आहे, ब्रॅकेट म्हणजे मराठीत कंस म्हणतात. आणि या कंस मामाला विसरले की मग काय होतं माहिती, काय होतं तुम्हाला? महाभारत होतं, रामायण होतं. कंस मामाला विसरायचं नाही, अर्थ बदलतो. आता पहिलं मल्टिप्लिकेशन, हाऊ मेनी टाइम्स मायनस साईन? मायनसचं साईन 1 टाइम 3 टाइम 5 टाइम आला तर उत्तर मायनस. मायनस साईन 2 टाइम 4 टाइम 6 टाइम आला तर आन्सर प्लस. 1 टाइम आन्सर इज मायनस. 3 9 27.
आता पुढं 1 2 3 मायनस इंटू मायनस, वजा गुणिले वजा, ब्रॅकेटचा अर्थ इथं मल्टिप्लिकेशन आहे, वजा गुणिले वजा गुणिले वजा. हाऊ मेनी टाइम्स? 1 2 3. मायनसचं साईन 1 टाइम 3 टाइम 5 टाइम, 1 वेळा 3 वेळा 5 वेळा 7 वेळा 9 वेळा 11 वेळा आलं उत्तर मायनस. मायनस 7 5 जा 35. आणि आता मायनस मायनस सेम साईन आहे, पहिले ॲडिशन करा. 7 आणि 5 12, लक्षाला आला 1. 7 प्लस 5 12, कॅरी 1, 3 2 5 5 1 6. विच इज द ग्रेटर नंबर? 27 or 35? 35 इज ग्रेटर नंबर. व्हॉट इज द साईन? मायनस. मायनस 62. म्हणजे डीचा आन्सर किती आलं? मायनस 62. मायनस 62. मित्रांनो एकदा आन्सर कन्फर्म करा बरं, कन्फर्म करा. आणि काही चुकीचं वाटलं की यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य पोस्ट करा. चला आता क्वेश्चन नंबर 4 पुढचा लिहा. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. आता सगळे मायनस करून टाकू आपण. इज इक्वल टू -3 -5 -7 -9. चला ऑल मायनस, सगळे वजा. आणि मॅथमध्ये जिथं जिथं मायनस साईन येतं ना तिथं खूप काळजी घ्यावी लागते, कारण मायनस साईन आलं की आपले मार्क कमी झाले, मार्क मायनस झाले. चला पहिलं मल्टिप्लिकेशन -3 इंटू -9. लिहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मल्टिप्लिकेशन आणि मायनस एका पाठोपाठ आले, कंस मामा ब्रॅकेट करायचं. हे झालं फर्स्ट मल्टिप्लिकेशन. आता सेकंड -7 इंटू -5 एका पाठोपाठ आले, ब्रॅकेट. पहिला गुणाकार दुसरा गुणाकार याचं काय करायचं? मायनस. पहिला गुणाकार वजा दुसरा गुणाकार. फर्स्ट मल्टिप्लिकेशन मायनस सेकंड मल्टिप्लिकेशन. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला इथपर्यंत. आता हाऊ मेनी मायनस आले? 1 2. इथून दुसरं सुरू झालं, इकडून इकडचा भाग दुसरा आहे. इथपर्यंत 1 2. मायनसचं साईन 2 टाइम 1 आडवा मायनस, एक उभा मायनस, काय झालं? प्लस. 3 9 जा 27. आता इथं 2 पाठोपाठ आले, लगेच ब्रॅकेट. ब्रॅकेट करायचं विसरले, अर्धा मार्काची पेनल्टी, अर्धा मार्क कमी झाला. 1 2 3. इथून पुढं 1 2 3, कारण इथं काही नाही म्हणजे -1 आहे. मायनस इंटू मायनस, वजा गुणिले वजा गुणिले वजा. किती वेळेला? 1 2 3. 1 वेळा 3 वेळा 5 वेळा 7 वेळा आलं की उत्तर मायनस. 7 5 35. चला प्लस मायनस तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. माझं उत्तर आलं -8. माझं उत्तर किती आलं? -8. मित्रांनो आणखी एक 6वं उदाहरण तयार करू आपण. आता एकाच उदाहरणाचे आपण किती उदाहरण तयार करतोय पाहिल्या. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. -3 -5 0 -9. आपण याच्यामध्ये आता 0 ऍड केला आणि आपल्याला मार्क पूर्ण मिळवायचे असेल तर 0ची काळजी घ्यावी लागेल. लिहा F इज इक्वल टू. चला पहिलं मल्टिप्लिकेशन -3 -9. सेकंड 0 इंटू -5. पहिला गुणाकार दुसरा गुणाकार, दोघांचं काय करायचं? -3 इंटू मायनस, याला करायचं ब्रॅकेट. -0 इंटू ब्रॅकेट. चला आता इथपर्यंत 1 2 म्हणजे प्लस. 3 9 जा 27. मायनस इंटू मायनस प्लस. 0 इंटू 5. 0 इंटू 5 सांगा किती? 0 इंटू 5 बरोबर किती? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 0 इंटू 5. 0 इंटू 5 0 गुणिले 5. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. माझा अनुभव असा आहे की बरेच विद्यार्थी 0 इंटू 5 बरोबर 5 लिहितात. दिस इज रॉंग. आता आपण 0 गुणिले 5 उत्तर किती येतं याचा थोडासा आता विचार करू. माझ्याकडे 5 रुपयाची एक नोट आहे, 5 रुपयाची एक नोट आहे किंवा 5 गुणिले 1. 5 रुपयाची एक नोट
आय हॅव 1 नोट ऑफ 5 रुपीज, अ नोट ऑफ 5 रुपीज. 5 × 1 = 5. माझ्याकडे 5 रुपयाच्या 2 नोटा आहे. किती रुपये झाले? 10. माझ्याकडे 5 रुपयाच्या 0 नोटा आहे. बापरे, किती श्रीमंत पोरगा आहे. 5 रुपयाच्या 0 नोटा आहे म्हणजे किती रुपये? 0 नोट आहे म्हणजे नोटाच नाही, म्हणजे रुपये किती झाले? 0. आणि म्हणून 5 × 0 0. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं की उत्तर 0 येतं. चल, +0. आता माझ्याकडे 27 रुपीज आहे आणि वडिलांनी 0 रुपीज दिले. माझ्याकडे किती रुपीज झाले? 27च. 0 ॲड केला काय, 0 सबट्रॅक्ट केला काय, याच्यावर काही इफेक्ट होत नाही. माझ्याकडे 27 रुपये आहे, मी तुम्हाला 0 रुपये दिले, माझ्या खिशावर काही परिणाम होणार नाही, 27च राहतील. 27 रिमेन्स कॉन्स्टंट. आयदर आय टेक और आय गिव्ह 0 रुपीज. 0 रुपये दिले काय, 0 रुपये घेतले काय, माझ्या खिशावर काही परिणाम होणार नाही. 27 रुपये होते, 27 रुपये राहतील. आणि म्हणून मित्रांनो, 2 गोष्टी इथं अशी फ्रेम करा आणि लिहा. 5 × 0 0. 5 + 0 5. -5 + 0 -5. -5 × 0 0. हे महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो. आणि जिथं जिथं कन्सेप्ट क्लिअर नाही ना, तिथं फ्रेम करायची आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्यायचे आणि आपल्या चॅप्टरच्या सुरुवातीला समरी काढायची, त्याच्यामध्ये मुद्दे पुन्हा लिहायचे. म्हणजे 2दा लिहिले गेले की आपलं काम पक्कं होतं. या प्रकारे मित्रांनो, आपण एका उदाहरणाचे 6 उदाहरणं तयार केलेले आहेत. एका उदाहरणाचे किती उदाहरणं तयार केले आहेत? 6. आता आपण 1.3 मध्ये जाऊ. आपल्या पुस्तकाचं पेज नंबर किती आहे? पेज नंबर 16. पेज नंबर 16. चला, पेज नंबर 16. 1.3. आता आपल्या टॉपिकचं नाव काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. फिल इन द ब्लँक्स. मी काय लिहूनच ठेवलं इथं. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. 3 4 बरोबर आहे का पहा. 2 5 परीक्षेत असलेलं उदाहरण, पुस्तकात असलेलं उदाहरणच आपण लिहिलं आहे का, हे एकदा कन्फर्म करा. कारण हा माझा सगळ्यात मोठा बिग पॉईंट आहे. परीक्षेत जे काहीतरी वेगळं येतं मी वेगळं लिहितो, पुस्तकात काही वेगळं दिलेलं असतं मी वेगळं लिहितो, आणि मग नंतर उत्तर मॅच होत नाही. अरे बाबा, कुठं चुकलं लक्षात येत नाही. चला, पहिला मल्टिप्लिकेशन 3 × 5. 3 दिलेला आहे, 5 किंवा 5 लिहा, अर्धा मार्क पक्का झाला. दुसरं मल्टिप्लिकेशन 2 × 4. 2 × 4 पुन्हा अर्धा मार्क पक्का झाला. याला म्हणतात ॲक्टिव्हिटी. रिकाम्या जागा भरा किंवा बॉक्सेसमध्ये योग्य तो पर्याय लिहा, याला म्हणतात ॲक्टिव्हिटी कृती. आणि क्वेश्चन नंबर 2A 2 मार्काला 4 बॉक्सेस. क्वेश्चन नंबर 3A 3 मार्काला 6 बॉक्सेस. 100% परीक्षेला येतोच, हा परीक्षेचा पॅटर्न आहे. क्वेश्चन नंबर 2A कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. खालील कृती पूर्ण करा. 2 मार्काचा एक प्रश्न, 4 बॉक्सेस. आता 3 5 15. 15 - 8 7 1 2 3 4. 2 मार्क पक्के. आणि मला सांगा मित्रांनो, हा कुठं 10वीचा प्रश्न आहे, इथं 5वी 6वीच आहे. आणि नेमकं आपलं 5वी 6वीच चुकतं. म्हणून प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पुन्हा सांगतो की प्रॅक्टिस करा. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सूचना वाचतो एकदा. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. खालील निश्चयकाची किंमत काढा. चला, नंबर 1 -1 2 7 4. करा पहिलं मल्टिप्लिकेशन. -1 × 4. सेकंड 7 × 2. दोघांचं काय करायचं? मायनस. पहिले इथपर्यंत एकदा चाला मायनस साईन लिहून टाका. 4 1 जा 4. मायनस साईन एकदा चाला. 7 2 जा 14. सेम साईन ॲडिशन. समान चिन्ह असेल तर बेरीज करावी. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. मोठी संख्या ठरवताना तिला चिन्ह नाही किंवा तिला धनचिन्ह आहे किंवा तिचं केवळ मूल्य लक्षात घ्यावं. -18. आलं उत्तर. चला, आता सेकंड नंबर 2. 5 - 7. 5 - 7 3, 0.
5 - 7 3, 0 पहिलं मल्टिप्लिकेशन, 5 × 0 पहिलं मल्टिप्लिकेशन, दुसरं गुणाकार 3 × -7. आणि मित्रांनो ब्रॅकेट तर हा आपोआप लिहिला गेला पाहिजे, हाताला सवय झाली पाहिजे, आपल्या माइंडमध्ये प्रोग्राम फिट करून ठेवायचा की एका पाठोपाठ 2 चिन्ह आले, वेन देअर आर 2 कॉन्सिक्युटिव्ह साईन्स मेक द ब्रॅकेट. ह्या कंस मामाला विसरायचं नाही, नाहीतर आपले मार्क गेले, अर्थ बदलला. दोघांचं काय करायचं, मायनस. चला माझ्याकडे 5 रुपयाच्या 0 नोटा आहेत, 5 रुपयाची 1 नोट आहे 5 रुपये, 5 रुपयाच्या 2 नोटा आहे 10 रुपये, 5 रुपयाच्या 0 नोटा आहेत 0 रुपये, 0. चला मायनस मायनस, मायनसचं साईन हाऊ मेनी टाइम्स, 2 टाइम्स. 1 आडवं आणि दुसरं उभं झालं प्लस 21. माझ्या खिशात 21 रुपये आहेत, त्याच्यामध्ये मला आणखी 0 रुपये मिळाले, किती रुपये झाले, 21च. माझ्या खिशातल्या 21 रुपयावर कोणता इफेक्ट होणार नाही, 0 रुपये आले काय, 0 रुपये गेले काय. चला व्हॉट इज द आन्सर, 21. चला क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. आणि मित्रांनो तुमच्यासाठी आता असाइनमेंट आहे, इथं करा स्टार्ट, बाजूला द्या. आता इथे एकच मायनस साईन आहे. आता याची उदाहरणं तयार करायची, आपल्याला 8 उदाहरणं तयार करायची. किती, 8 उदाहरणं तयार करायची. कसे करणार पहा, 8 उदाहरणं तयार करायचे, कसे करायचे पहा. सर्व नंबर प्लस घ्या, सर्व अंक धन घ्या, त्याच्यानंतर 1 मायनस घ्या, आहेच 1 नंबर मायनस घ्या, त्याच्यानंतर 2 नंबर मायनस घ्या, मायनस मायनस मागच्या उदाहरणासारखे, त्याच्यानंतर 3 मायनस घ्या, -1 -2 -7 4. 3 वजाबाकीचे चिन्ह आले पाहिजे, कोणते बी घ्या तुमच्या मनाला, 4 पैकी तिघाला वजाबाकीचं चिन्ह द्या. नंतर ऑल मायनस करून टाका, सगळे मायनस करा, 4च्या 4 मायनस करा. म्हणजे किती उदाहरण झाले, 5. सगळे पॉझिटिव्ह, सगळे निगेटिव्ह, 2 झाले. 1 निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह, 3 निगेटिव्ह, हे 3, 5 उदाहरणं झाले. 6व्या उदाहरणामध्ये काय करा, एक 0 घ्या, कोणता बी 0 घ्यायचा, एक इथं 0 घेतला तर पुढच्या वेळेला इथं 0 घ्या, आणि पुढच्या वेळेला आणखी एक 0 घ्या, इथं 0 घ्या, नंतर इथं 0 घ्या, नंतर इथं 0 घ्या. म्हणजे 8 उदाहरणं तयार करा. मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इतके 8 उदाहरणं सोडवले की आपला पुढचा जो व्हिडिओ आहे ग्रॅमर्स रूलचा, तो तुम्हाला 100% न व्हिडिओ पाहता सोडवता येईल. चला 8 उदाहरणं तयार करा आणि सोडवा, आणि आपल्या टीचमेंट ॲपवर त्याला अपलोड करायचं आहे. चला पुढं याचे सुद्धा 8 उदाहरणं तयार करायचे आहे. 8 × 16. इथं फक्त 0च्या ऐवजी काहीतरी नंबर घेऊन टाका, नंबर घ्या 4. 0च्या ऐवजी किती घ्यायचा, 4. सगळे पॉझिटिव्ह, सगळे निगेटिव्ह, 1 निगेटिव्ह, 2 निगेटिव्ह, 3 निगेटिव्ह, 5 झाले उदाहरणं. 6व्यामध्ये 1 0 घ्या, कोणता एक नंबर काढून टाका, 0 लिहा. 7व्यामध्ये 2 0 घ्या. 8व्यामध्ये मनानं काहीतरी तयार करा. 8 आणि 8 16 उदाहरणं तयार करा मित्रांनो. आता शेवटचं उदाहरण, आणि इयत्ता 5वी 6वी आपलं किती पक्क आहे याची उजळणी घेणार हे उदाहरण आहे. चला मला बी 5वी 6वी आठवतं का ते मी पाहतो. लिहा 7/3, 3/2, 5/3, 1/2. फ्रॅक्शन्स, अपूर्णांक. आपल्या यूट्यूब चॅनलवर होम व्हिडिओ आणि प्लेलिस्ट, तुम्ही प्लेलिस्टवर क्लिक केलं की खाली मैत्री गणिताशीमध्ये याचे सगळे उत्तर दिलेले आहे मी. चला आता पहिलं मल्टिप्लिकेशन 7/3 × 1/2. दुसरं मल्टिप्लिकेशन 5/3 × 3/2. दोघांचं काय करायचं, मायनस. मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, अंशाचा गुणाकार 7 + 7 3 × 6 मायनस 5 × 3 = 15. नाही गुणाकार कशा करतात, 3 + 3 3 + 3 कट होते. 5 × 5 5 × 5 2. किंवा मग राहू द्या, म्हणजे आपलं काम सोपं होईल. कट करू नका सध्या, कट करू नका, आहे तसंच राहू द्या त्याला. 5/3 5/3 3/2. 5 × 15 3 × 6. आणि डिनॉमिनेटर सेम आला, म्हणजे आपलं पुढचं काम सोपं झालं. लिहून टाका डिनॉमिनेटर 6.
7 minus 15, 7 minus 15 minus 8/6. 8 आणि 6 कोणत्या टेबलमध्ये येतात? 2च्या. 2 4 जा 8, 2 3 जा 6. आणि मित्रांनो, हे उत्तर कसे आले याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर आधारित 14 व्हिडिओ मैत्री गणिताशी या प्लेलिस्टमध्ये आहेत, अवश्य पहा. या प्रकारे मित्रांनो हे सर्व इयत्ता 5वी 6वी आहे. आणि मॅथमॅटिक्स गणित अवघड का जातं? कारण की मागचं आपल्याला पाठ नसतं. ज्याचं पास्ट टेन्स परफेक्ट त्याचा फ्युचर टेन्स ब्राईट. ज्याला मागच्या वर्गातलं आठवतं त्याला पुढच्या वर्गामध्ये गणित अतिशय सोपं जाईल. इज इट राईट? सो मेक द प्रॅक्टिस. मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी कशी वाटत आहे? आवाज स्पष्ट येत आहे का? अवश्य यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ पाहताना आपलं नाव, वर्ग, तुकडी, शाळेचं नाव अवश्य पोस्ट करा. मी त्याची नोंद घेत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्ह क्लासमध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होत आहे, म्हणून लाईव्ह क्लास मी सध्या टाळत आहे. सगळे कार्ड घेऊन बघितले पण कोणतंच कार्ड कंटिन्यूस चालत नाही. मग आता 10-15 मिनटं नेट निघून जातं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, प्रॅक्टिस करा, दिलेलं होमवर्क पूर्ण करा, 16 उदाहरणं सोडवा. पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. हाच टॉपिकवर आधारित. हा व्हिडिओ जर व्यवस्थित केला तर पुढचा व्हिडिओ ग्रॅमर्स रूल जे परीक्षेमध्ये 3 किंवा 4 मार्काला 100% येतं, तुम्हाला अतिशय सोपं जाईल. आणि मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.